मुलांनो, तुम्हाला कधी वाटलं आहे का की कधी-कधी आपण खूप आनंदी असतो आणि कधी-कधी आपण दुःखी असतो. खरं तर हे आनंद किंवा दुःख यामागचं एक कारण असतं. आज आपण या श्लोकातून जाणून घेऊया की आपल्याला खरं सुख कसं मिळतं. चला तर मग श्लोक सुरू करूया. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. या श्लोकात आपल्याला सांगितलं आहे की जगात कोणीच असा नाही जो कायम सुखी आहे. प्रत्येकाला मिळालेलं सुख किंवा दुःख हे त्याने केलेल्या पूर्वीच्या कर्मामुळेच मिळालेलं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्ही शाळेत खूप मेहनत घेतली, वेळेत अभ्यास केला, तर परीक्षेत नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळतील तुम्हाला आनंद होईल. पण जर अभ्यास केला नाही तर कमी गुण मिळतील आणि दुःख वाटेल. म्हणजेच आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणूनच मुलांनो, चांगल्या गोष्टी करा, चांगले विचार ठेवा आणि मेहनत घ्या. कारण आपल्या चांगल्या कर्मांनीच, आपण केलेल्या चांगल्या कामांमुळेच आपलं आयुष्य सुंदर बनतं. तर हा श्लोक नक्कीच लक्षात ठेवा.